त्याच कंपनीच्या माध्यमातून ही घटना घडते। त्यामुळे या दोन्ही घटनेला कुठे काही लिंकिंग आहे का? त्यामुळे क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन करत असताना वेगळे अँगल त्याच्यामध्ये घेणं महत्वाचं आहे। पण दुर्दैव असं क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन अजूनपर्यंत सुरू झाली नाही। पण तुम्ही आणि आपण सर्वजण जो लढा लढतोय त्याचे जे प्रेशर येते म्हणून व्हीके सिंगला कुठेतरी बोलावलं जातं। पण दुर्दैव असं व्हीके सिंगला बोलून व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते। पोलीस स्टेशनला प्रायव्हेट सिक्युरिटीचे लोक बंदूक घेऊन त्या ठिकाणी आज जातात। याच्यामध्ये म्हणजे सीआयडीची पण किंमत राहिली का असा प्रश्न पडायला लागला। नाही आता पायलट व्हायचं बाकी ठीक आहे, मला पायलट बनायचंच होतं, उद्या जाऊन कधीतरी पायलट बनेल, तर नका काळजी करू म्हणावं। आणि त्यांनाही सांगतो की व्हीएसआर मधून ट्रॅव्हल करू नका। मी जेव्हा पायलट होईल, मी जेव्हा विमान उडवेल तेव्हा विश्वासाने माझ्या विमानात बसा। आम्ही काही घातपात करणारी माणसं त्या ठिकाणी नाहीत। पण त्यांना एक सांगायचं आहे की घातपात करणाऱ्या लोकांपासून त्यांनी तरी त्या ठिकाणी सांभाळून राहावं, एवढं त्या ठिकाणी सांगतो। मी हेच म्हणतोय, आता बघा की अजित दादा कुठल्या कंपनीच्या विमानात गेले? व्हीएसआर। आता व्हीएसआर कंपनीच्या विमानात दादा गेल्यानंतर तरी सुद्धा दुसरे व्हीएसआरची विमानं बाकीचे नेते आणि मोठे मोठे व्यावसायिक त्या ठिकाणी वापरत असतील, तर मग कुठेतरी आपल्याला हेच म्हणावं लागेल की कदाचित काही लोकांना माहिती असावं की दादांचं जे विमान होतं त्याच्यामध्ये मुद्दामूनच काहीतरी घोळ केला होता आणि त्याचा तिथं ऍक्सिडेंट झाला आणि बाकीची विमानामध्ये घोळ नाही, ते आपण वापरू शकतो। मग काही लोकांना हे माहिती आहे का की दादांचं विमान हे खराब होतं, मुद्दामून त्यांना दिलं आणि मुद्दामून त्या ठिकाणी त्याचा ऍक्सिडेंट केला। मग आम्ही त्याच अँगलनी बोलतोय की टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन एएआयबी करते, पण ते सुद्धा त्यांच्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करते आणि व्हीएसआरला। त्यामुळे याच्यामध्ये रूल 12च्या अंतर्गत जे इन्व्हेस्टिगेशन झालं तर आपल्याला क्रिमिनल पण करता येतं, त्याच्यामध्ये आपलं टेक्निकल सुद्धा करता येतं आणि त्याच्यावर एक वचक ठेवण्यासाठी आपल्याला एक कमिटी सुद्धा निर्माण करता येईल। उद्या परवा तेरवा 3-4 दिवस मी सुद्धा दिल्लीला जाऊन काही नेत्यांना त्या ठिकाणी भेटणार आहे। एकनाथ शिंदे साहेब आता येत आहेत। महाराष्ट्रातल्या प्रमुख पार्टीच्या प्रमुख पैकी एकनाथ शिंदे साहेबांची भेट आमची राहिली होती, आज त्यांना भेटून उद्यापासून दिल्लीमध्ये सुद्धा पार्लमेंटमध्ये हा मुद्दा कसा घेता येईल या बाबतीत मी प्रयत्न करणार। हे आमचे प्रामाणिक प्रयत्न आहेत। यश येईल नाही येईल माहित नाही, पण शेवटी प्रयत्न तरी करतोय, याचं समाधान आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी आहे। विषय एवढा की ते सत्तेत आहेत। खासदार न होता सुद्धा ते आधी भेटू शकले असतील, नाही तर भेटले सुद्धा होते। त्यावेळेस कुठेतरी ताकदीने पाठपुरावा करणं हे महत्वाचं होतं। कदाचित त्या बैठकीमध्ये चर्चा सुद्धा झाली असावी असं आपल्याला म्हणावं लागेल। त्यामुळे खासदार होण्यासाठीच थांबणं हे योग्य नाही। पहिलं मिशन हे असावं की दादांना आपल्याला न्याय मिळावा आणि त्यानंतर पूर्ण राजकारण। त्यामुळे या अधिवेशनामध्ये सुद्धा अनेक मुद्दे हे खरं तर मला सुद्धा मांडायचे, पण विषय एवढाच आहे की जर आता अजितदादांना आणि त्या ऍक्सिडेंटमध्ये खरं काय घडलं हे बाहेर येण्यासाठी मी तिथं प्रयत्न करतो। त्यामुळे याच मुद्द्यावर गेले काही महिने आणि पुढचे काही महिने त्याच्यावर त्या ठिकाणी लढून काय खरं घडलं हे लोकांसमोर कसं येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो। पवार जी हे एव्हिएशन एक्सपर्ट झालेले आहेत, त्यांनी जो काय मुद्दा उपस्थित केलाय त्यांनी टेक्निकल अथॉरिटीकडे हा विषय दिला पाहिजे। आता ते जे काय म्हणतायत की असं झालं तसं झालं, तुम्ही द्या ना फॉर्मल अथॉरिटीकडे, कोणी थांबवलंय तुम्हाला? ठीक आहे, तुमची श्रद्धा आहे अजितदादांवर, तुमचं प्रेम आहे, सगळं ठीक आहे। आता तर वाटतं फक्त रोहित पवारांना पायलट बनायचं शिल्लक राहिलेलं आहे, बाकी सगळी ट्रेनिंग त्यांनी पूर्ण केलेली आहे एव्हिएशन सेक्टरची। आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही टेक्निकली जर तुम्ही साऊंड आहात, टेक्निकली तुमच्याकडे सगळी हे आहे माहिती, तुम्ही फॉर्मल अथॉरिटीकडे जा ना। सीबीआय कडे केस ऑलरेडी आहे। असं असताना तुमच्याकडे जे आता जसं आमच्याकडे कुठली माहिती असेल कुठल्या केस बद्दल, तर सीबीआय आता आम्हाला बोलवतं किंवा आम्ही रिक्वेस्ट करतो की आमच्याकडे जी माहिती आहे ती तुम्ही घ्या। आता काय देशाचा कायदा आणि प्रोटोकॉल हे सगळं रोहितजींना माहिती आहे, तुम्ही द्यायला पाहिजे तुमच्याकडे कुठली माहिती असेल तर। हे फक्त मीडियामध्ये बोलणं सोपं आहे।